भाऊ सीताई, तुम्ही खाऊन घ्या. शिवा नको, माझी इच्छा नाहीये. अहो भाऊ, असं काय करताय? तुम्हाला गोळ्या पण घ्यायच्या आहेत. खाऊन घ्या, बरं वाटेल. आणि सीताई, सीताई हे बघा, तुम्ही नका रडू. मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण असं खाल्लं नाही, असं सोडून दिलं तर काय अर्थ आहे याला? नाही बघवते मला शिव. आपण इथे असे ऐशो आरामात राहतोय आणि माझी लेक माहित नाही कुठे कशी काय करते. शिवा, खरंच मलाही वाटलं नव्हतं कीर्ती गेल्यावर मला इतकं वाईट वाटेल. पण आता खूप काळजी वाटते तिची. इथे किमान आपल्या डोळ्यासमोर तरी होती ती. त्या सुहासवर काडीचा विश्वास नाही आणि आता ती एकटी त्याच्या बरोबर आहे. मगाचपासून किती फोन करते तिला, उचलतच नाहीये. हे बघा, तुम्हा दोघांचा माझ्यावर विश्वास आहे का? हो, म्हणजे काय? मग तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, सगळं नीट होईल. काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. तुम्ही असं खाणं वगैरे सोडू नका, कळतंय का? हे बघा, मी त्यांना शोधून आणते आणि मी आशुशी पण बोलते, खरंच बोलते. खाण्यावर असा राग नका काढू. तुम्हाला कळतंय का, तुम्ही नीट असाल ना तर सगळ्या गोष्टी नीट असतील. तुम्ही खाऊन घ्या. सीता, मला पण आता काय करायचं काही कळत नाहीये. काहीतरी मार्ग तर नक्की काढावा लागेल.